गुलमोहर रोड रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न। शहर विकासाची घौडदौड सुरू। रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे। आमदार संग्राम जगताप। सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडला मिळणार विकसित आणि सुशोभित स्वरूप। शहर आता विकास कामांच्या माध्यमातून वेगाने बदलत असून विकासाची घौडदौड सुरू झाली आहे। शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे निर्माण होत असल्यामुळे उपनगरांमध्ये नागरिक वास्तव्यासाठी आकर्षित होत आहे। नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी विकास कामांमुळे विकसित शहराची निर्मिती होत आहे। गुलमोहर रोड हा शहरातील प्रमुख रेसिडेन्सी परिसर म्हणून ओळखला जात असून येथील नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकास कामे प्राधान्याने केली जात आहेत, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। गुलमोहर रोड रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी महापौर ज्योतिताई गाडे, माजी उपमहापौर गणेश भोसले, भाजप नगराध्यक्ष अनिल मोहिते, मनपा महिला बालकल्याण समिती उपसभापती वर्षाताई सानप, नगरसेविका गौरी बोरकर, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, महेंद्र भैया गंधे, नगरसेवक निखिल वारे, प्राध्यापक माणिक विधाते, नगरसेविका सोनाबाई शिंदे, अमोल गाडे, नगरसेवक कुमार सिंह वाकळे, सुरेश बनसोडे, अशोक गायकवाड, कुमार नवले, सुनील त्रिंबके, भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रियाताई जानवे, नगरसेवक महेश तवले, रेवन्नाथ पवार, प्रकाश भागानगरे, शिवाजी डोके, नगरसेवक मनोज दुर्लभ, करण कराळे, पुष्कर कुलकर्णी, सुमित कुलकर्णी, महेश लोंढे, सुशांत जाधव, अनिल ढवण आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले की पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नुकतेच गुलमोहर रोडवरील स्ट्रीट लाईट कामाचे लोकार्पण करण्यात आले। आता रस्ता डांबरीकरणाच्या कामालाही सुरुवात झाली आहे। शहरातील डीपी रस्त्यांसोबतच कॉलनी अंतर्गत रस्त्यांची कामेही मोठ्या प्रमाणात मार्गी लागत आहेत। त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये आधुनिक आणि दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे। 15 मे 2026 शुक्रवार रोजी सकाळच्या सत्रामध्ये अहिल्यानगर शहरातील आपला जे सर्वात पहिलं उपनगर निर्माण झालं ते गुलमोहर रोडचा परिसर निर्माण झाला। आणि या गुलमोहर रोडच्या परिसरामध्ये या रस्त्याचा कार्पेट लेअरचा कामाचा शुभारंभ आज आपल्या महानगरपालिकेचे महापौर असतील, सर्व पदाधिकारी असतील, या भागातले नगरसेवक असतील, सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडलेला आहे। निश्चित आपण पाहतो की शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं विकासाची घोडदौड होत असताना, रस्त्यांचं चांगल्या प्रकारचे जाळं निर्माण होत असताना या माध्यमातून लोकवस्ती देखील सातत्याने विकास कामांमुळे वाढत चाललेली आहे। शहराचे सगळेच उपनगर म्हणजे अगदी आपण जर पाहिलं तर नागापूरचं उपनगर असेल, बोलेगावचं उपनगर असेल, तर तिथून तपोन रोड, पाईपलाईन रोड, गुलमोहर रोड, त्याच प्रकारे बुडगाव रोड परिसर असेल, सारथनगर परिसर असेल, किंवा केडगावचे उपनगर असतील किंवा कल्याण रोडचा परिसर असेल, सगळेच उपनगर आपल्याला झपाट्याने वाढत असताना पाहायला मिळतात। त्याचे एकमेव कारण आहे की शहरामध्ये सगळे नगरसेवक असतील, सगळेच जेवढे लोकप्रतिनिधी असतील, महानगरपालिके सगळे नगरसेवक असतील, सगळ्यांच्या पुढाकारातून त्या परिसरामध्ये चांगलं विकासात्मक काम हे उभं राहत आहे। आणि गेल्या काही दिवसांपूर्वीच आपल्या शहरामध्ये याच गुलमोहर परिसरामध्ये पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते देखील इथं स्ट्रीट लाईटचा देखील लोकार्पण सोहळा झाला। त्यावेळेसपासून एक चांगला कुठेतरी परिसर, जसं पाहायला गेलं तर बरेच रस्ते हे कमर्शियल आहे, जिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील किंवा व्यावसायिक मोठं जाळं असतं, पण गुलमोहर रोड हा परिसर आतापर्यंत तरी रेसिडेन्शियल परिसर म्हणून ओळखला जातो, तिथं मोठी सगळी लोकवस्ती रहिवासा करत आहे। म्हणून या परिसरामध्ये एक चांगलं परिसर झाला पाहिजे, त्याच्याकरता सगळेच महापौर असतील किंवा नगरसेवक बोरकर जे असतील, रुपेशजी गंधे असतील, हे सगळे मंडळी या प्रभागामध्ये सातत्यानं नागरिकांच्या प्रश्नांकरता उपलब्ध असतात आणि त्याच माध्यमातून कुठेतरी हे सगळं काम आता पुढे जातंय। मनापासून या सगळ्यांना मी त्यांच्या पुढील कामाकरता, पुढील वाटचाल करता हार्दिक शुभेच्छा देतो। महापौर ज्योतिताई गाडे म्हणाल्या की सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड हा शहरातील विविध भागांना जोडणारा महत्त्वाचा मुख्य रस्ता आहे। या भागात मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास असून त्यांना
चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामे केली जात आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहर विकासासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी उपलब्ध झाल्यामुळेच विकास कामांना वेग आला आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गुलमोहर रोड परिसराला सुशोभित आणि आकर्षक स्वरूप प्राप्त होईल. आज 15 मे रोजी या ठिकाणी गुलमोहर रोडचा डांबरीकरणाचा शुभारंभ या ठिकाणी आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया यांच्या हस्ते आत्ताच या ठिकाणी संपन्न झाले. या रस्त्याचा या ठिकाणी नागरिकांच्या बरेच दिवसाची ह्या रस्ता डांबरीकरण आणि रस्त्याची समस्या होती, परंतु आमदार संग्राम भैया यांच्या विशेष निधीतून या ठिकाणी हा रोड मंजूर झाला आहे आणि या ठिकाणी सर्वच नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचेही मी मनापासून आभार मानते आणि या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचेही मी विशेष आभार मानते. तसेच आमदार संग्राम भैया यांच्या माध्यमातून आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आत्ताच आपल्या 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी या रोडच्या स्ट्रेट लाईनचं उद्घाटनसुद्धा या ठिकाणी संपन्न झाले आणि आत्ता या डांबरीकरणाची सुरुवात आज होते. त्याबद्दल मी आमदार संग्राम भैया जगताप यांचे मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर म्हणाले की गुलमोहर रोडचे काम मार्गी लागावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिला. तसेच स्ट्रीट लाईटची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत. प्रभाग क्रमांक 3 मध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यामुळेच विविध विकास कामे प्रत्यक्षात साकारत आहेत. प्रतिनिधी राहुल आंग्रे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर. प्रमुख रस्ता गुलमोहर रोड जो आज आपल्या सावडी उपनगरातील प्रमुख रस्ता म्हणून ओळखला जातो, ज्याचं आज आपण बघितलं तर संग्राम भाईंच्या माध्यमातून आज आपण रस्त्याचं काम सुरू केलं होतं आणि आज त्याचं अंतिम लेअरचं काम आज हे पूर्णत्वास प्रत्यक्षात येतंय. आज जर बघितलं तर प्रभागामध्ये संग्राम भाईंच्या माध्यमातून असंख्य रस्त्यांचं मोठं जाळं निर्माण झालंय. गुलमोहर रोड ही प्रामुख्याने समस्या असल्याने गुलमोहर रोडचा रस्ता पूर्णत्वास येऊन एक स्ट्रीट लाईटचे आता गेल्या काही महिन्यापूर्वी उद्घाटन झाले आणि प्रकाशमय झाले. तर आज मी आमदार संग्राम भाईंचे नगरसेवक म्हणून मनापासून आभार व्यक्त करतो नागरिकांच्या वतीने. आज आमच्या प्रभागामध्ये त्यांनी रस्त्याची कामं असतील, बाकीचे विविध विकास कामं असतील तर सर्वांना भरघोस निधी दिला आणि आज इथं कार्यक्रमासाठी सर्व नगरसेवक पदाधिकारी उपस्थित राहिले त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज 15 मे 2026 शुक्रवार आज आपल्याला या ठिकाणी गुलमोहर रोडच्या रस्त्याचं डांबरीकरणाचं उद्घाटन केलं गेलं. खरं तर हा रस्ता फार दिवसापासून प्रलंबित होता आणि अर्धवट काम राहिलेलं होतं, परंतु या ठिकाणी आमदार संग्रामभाई जगताप यांनी लक्ष घातलं आणि आपल्याला निधी उपलब्ध करून दिलाय आणि या रस्त्याचं डांबरीकरण या ठिकाणी होतंय. ही नगरकरांसाठी किंवा गुलमोहर रोडच्या नागरिकांसाठी खरेच अभिमानाची गोष्ट आहे, कारण हा वर्दळीचा रस्ता आहे. या वर्दळीच्या रस्त्यावरून सतत ये-जा होते, काही या ठिकाणी अपघात व्हायचे, तर त्या ठिकाणी आता याला आळा बसणार आहे आणि चांगला रस्ता झाला तर नागरिकही खुश होणार आहेत. त्यामुळे आजचं हे संग्राम भैया जगताप आणि पालकमंत्री नामदार विखे साहेब यांच्या प्रयत्नातून जो विकास होतोय तो सर्वांनाच यशाकडे नेतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.